नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण एकनाथी भागवत वाचत आहोत। एकनाथी भागवताचे आपले 5 अध्याय पूर्ण झालेले आहे। आता हा आपण 6वा अध्याय वाचत आहोत। 6व्या अध्यायाचे आपले 100 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत। आता 100च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत। चला तर मग वाचनाला सुरुवात करूया। वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा। चला तर वाचनाला सुरुवात करूया। तुझे श्रवणादो परी एकते चित्त शुद्धी करी, दुसरे जीव ब्रह्म ऐक्य करी, दोही परी उद्धारू। प्रत्यक्ष पाहता वाराणसी, श्रवणी तारक ब्रह्मोपदेशी। मुक्ती क्षेत्र झाली काशी, श्रवणे जीवासी उद्धारू। तू अवाप्त सकळ काम, निष्कामाचे निज धाम। ऐशिया तुझ करणे कर्म, भक्त भ्रम छेदावया। नाना चरित्रांची करणी, करिता झालासी चक्रपाणी। मोक्ष मार्गाची निज श्रेणी, दिदली रचुनी जनासी। चित्तशुद्धीसी कारण, प्रेमयुक्त कीर्ती श्रवण। इथ सच्छ्रद्धाची प्रमाण, आकारण साधने। अपेक्षा जे जे साधन साधिले, ते ते अपेक्षेने ची पोल केले। निरपेक्षांचे हृदय भले, वेगी गेले परमार्थी। हृदयाचे सखोल आळा, स्वधर्म बीजे अंकुरला। श्रद्धेचा वेल उगवला, कोंभ निघाला तरी तारी तू। सच्चवन प्रबळ जळे, रुतली वैराग्य दृढ मुळे। वेगी गेली निजबळे, श्रद्धा मेळे चिदाकाशी। ते चिदाकाशीचा चंद्रमा, स्वप्रकाश तू पुरुषोत्तमा। साधक शिनती मेघश्यामा, तुझी प्रतिमा पहावया। त्या तुझे श्रीचरण, प्रत्यक्ष झाले दर्शन। घालोनी या लोटांगण, चरणस्तवन करिता ती। आमुच्या शुभाशयाचा घातू, करिता चरण धूमकेतू। तुझाची जी विख्यातू, त्रैलोक्यातू श्रीकृष्णा। पाप इंधनाचा मेळू, तीथ तुझा चरण वडवाणू। लागता तो अति तेजाळू, तिळे तिळू जळी तू। ऐसा पापिया ते कापविता, प्रेमाळा ते अभयदाता। तुझा चरण जी अनंता, हृदय सर्वथा वाहताती। तेची हृदय जी कैसे, ओळगले भक्ती प्रेम रसे। तेथ तुझे चरण सावकाशे, अति उल्हासे वाहताती। करिता चरणाचे ध्यान, जे विसरले भुक्तहान। त्यासी द्यावया अभयदान, चरण ध्वजू जानपे तुझा। तुझी चरण सत्वती, पावावया समविभूती। पूजिला जी श्रीपती, चतुर्मूर्ती व्यूहरूपे। वासुदेव सकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न। हाचे चतुर्व्यूह जान, पूजास्थान भक्तांचे। भिन्न भिन्न चारी व्यक्ती, चहुरूपी एक मूर्ती। ऐसे जानुनी पूजिजे भक्ती, व्यूह स्थिती त्या नाव। सत्वत मुनिपती, ते भक्त भगवतपद। ऐश्वर्या ते वंचित, चतुर्व्यूह रूपे पूजित। ऐश्वरी चित्त ठेवूनी, जन्म मरण प्रवाह स्थिती। नासावया एक भक्ती, पूजा कीजे चतुर्मूर्ती। आत्मवंती सज्ञानी, त्रिशवन श्रीकाळ
पूजा करिता अविकळ भजोनी जितीला कळी काळ जन्म मूळ छेदावया आणि काही भक्तजन तुझे करिता ती भजन यज्ञद्वारा होम हवन विधिविधान वेदोक्त दीक्षा ग्रहणी अतिसादर यज्ञद्वारा भजन तत्पर क्रियेपासूनी नेमिले कर हस्तव्यापार न करीती तीर्थ वेदत्रयीची विधान कळा बाहेर त्रिगुणाची त्रिमेखळा आत यज्ञपुरुष आव्हानेला चैतन्य तेजाळ सर्वात्मा तीर्थ ओंकार वशटुकार लक्षणोक्त मंत्रोच्चार द्रव्य अर्पिती अपार अतिपवित्र वदानी आणिक एक योगयुक्त योगधारणा तू ते भजत प्राणापानाची समता देत आसनस्थ होनिया वज्रासनी दृढबंध भेदोनी षटुचक्राचे भेद कुंडलीचा स्कंद अतिसुबुद्ध थापटीला ते खवळली महाशक्ती वेगे चालिली ऊर्ध्वगती पवन प्राशुनी ग्रासिती योगस्थिती गगनाते शोषुनी शास्त्रदळांचे पाठ आठपीठ आणि गोल्हाट कामोनिया श्रीघाट आली अतिउद्भट ब्रह्मस्थाना तेथ परमानंदाचा भोग शिवशक्तीचा संयोग या परी अभ्यासोनी योग हा भजन मार्ग योगाचा तुझी जाणावया माया एक भजो लागले तुझिया पाया सर्वथा अतर्क तुझी माया देवराया श्रीकृष्णा माया न लक्षेची लक्षिता तोची माया मोह जाहला चित्ता मुक्ते सिद्धी लागे तत्वता चरण भगवंता पूजिती आणि काही एक पक्ष तुझ भजावया मोक्ष झाले गा अतिदक्ष अध्यात्म पक्ष निजयोगे आत्मा मायेचा नाशू करावया जिज्ञासू निजात्मबोधे सावकाशू अतिउल्हासू पूजेचा विवेकाची या भावना नित्याची विवंचना करुणी अनिता अनुसंधाना सर्वत्र जाना तुझी तुझी तू जे अनित्यपणे वळिले माईकत्वे मिथ्या झाले मग चिन्मात्रेक उरले निर्वाळिले निजरूप एव पाहता चहूकडे तुझे निस्वरूप जिकडे तिकडे मग पूजिती वैढे वाडे कोडे निज सुरवाडे सर्वत्र जे जे देखती जे जे ठाई ते तुझ वाचुनी आन नाही ऐसा सर्वत्र चरण पाही ठाईच ठाई पूजिला ऐसे सर्वत्र तू ते पूजिती भक्त पडियंते होती त्याची पूजा तीही अतिप्रीती सोय श्रीपती मानिसी राणीची रानवट वनमाळा भक्ती आणुनी घातली गळा रमा सांडुनी उताविळा सोय भाळला माळेसी भक्ती अर्पिली आवडी मनोनी तियेची अधिक गोडी शिळी जाहली तरी न काढी अर्धघडी गळांची भक्ती भावार्थे अर्पिली देवे सर्वांगी धरिली या लागी सुपोवी सरली टवटवीत सर्वदा तिचा स्वादिता गंध
भावे भुलला मुकुंदू, श्री उपजला क्रोधू, सवती संबंधू मांडिला, मजन येताधी भक्ती अर्पिली नेनो कधी, मी तरुण सांडुनी त्रिशुद्धी, ती वृद्ध खांदी वाहतसे, देवानेने भोगाची खुणा, ती वृद्ध मी तरुण, परितिशीचा भुलला निर्गुण, गुणागुण हा नेने, मज चरण सेवा एकादे वेळा, हे सर्व काळ पडली गळा, मज होनी स्नेह आगळा, गेला वनमाळा सर्वथा, माते डवलूनी वेगी, हे बैसली दोही अंगी, इसी बोलतो श्री शाग्नी, मजलीची लागी त्यागील, मज दिधली चरणाची सेवा, इचा मत्सरू किती सहावा, अपाद आवरिले यादवा, माझी सेवा हरितली, मी कुळात्मजा क्षीराब्दीची, हे रानटराणीची, खांदी बेसली देवांची, भीड भक्तांची म्हणूनी, हे भक्तीमुळे बेसली खांदी, कही नुतरेची त्रिशुद्धी, रमावान माळे ते वंदी, द्वेषबुद्धी सांडुनी, ऐशी भक्ताची पूजा, तुझा आवडे गरुड ध्वजा, सुप्रणीत भावोजा, चरणी तुझा अर्पिला, तो चरण धूमकेतू तुझा, आमुच्या पापा ते नाशोजा, नकुन गरुड ध्वजा, पाप समाजा निर्दळू, करिता चरणाचे वर्णन, न धाये देवाचे मन, पुढती चरणस्तवन, ध्वज लक्षण वर्णिती, बलिबंधनी अनंता, त्रिविक्रम चरणू वाढता, सत्यलोका ही वरुता, दिसे झळकता श्री चरणू वाढला सर्वावरी, तो केतू बोलिजे कवीश्वरी, पातका झळकत कवनेपरी, सुरसरी निजगंगा, बलिबंधनी आवेश, चरण उचलीला दुराश, नखे भेदला आवरण कोश, जळ बहुवस चालिले, चरण स्पर्शे भगवंता, झाले जीवनासी पवित्रता, ब्रह्मकमंडली धरिता, शिवे माथा वाहिली, चरणध्वजी पातका, ती गंगा त्रिवाहिनी त्रिपंथका, चरण शोभा श्रीरंगा, नयन भृंगा उल्लासू, केतू झळकलिया पाठी, आसुरी सेनेसी भय उठी, देवी संपत्तीचे पोटी, अत्यंत उठी अल्लादू, अनेक चरणांची कथा, देवासी स्वर्ग सुखदाता, तोच चरणू अधर्मवंता, होय तत्वता नरक हेतू, एक तरले चरण पूजिता, एक तरले चरण ध्याता, चरण उपेक्षिती सर्वथा, अधपाता ते जाती, चरण वंदिती का निंदिती, ते निजपदा प्रति जाती, सर्वथा जी उपेक्षिती अधोगती त्यासी, चरण वंदिता तरली शिळा, निंदिता उद्धरिले शिशुपाळा, जे उपेक्षिती चरण कमळा, त्या खळा रौरव, ऐके स्वामी या बापका, ऐसा तुझा चरणनिका, आमुच्या सकळ पातका, क्षणार्धे देवा उद्धरू, जेथ पापाचा झाला उद्धरू, तीथ सहजची खुंटला दुराचारू, ऐसा तरावया संसारू,
चरण साचा रूप तुझा, निज सुखा ते विस्तरिता, तुझा चरण जी अच्युता, काळादी कर्माचा शास्ता, आत्मनियंता निवाचा, तू काळाचा निज नियंता, काळासी अकाळे न करवे सत्ता, देवासी अधिकारी स्थापिता, देवनियंता तू कृष्णा, कर्मस्वामी तू कृष्णनाथा, इंद्रिया क्रिया समस्ता, कोणा न करवे अन्यथा, कर्मनियंता श्रीकृष्ण, ब्रह्मादी शरीरधारी, तुझ अधीन का श्रीहरी, जैसे नाथिले बेल नागपुरी, कृषी वळूधरी स्वामित्वे, तेथ जो राही मागे पुढे, तो झोडीजे आसुडे, तुझे आज्ञेवरी रोकडे, वर्तती गाडे कळी काळाधिक, संसार लक्षण शेतासी, अधिकारी झुंपोनी सर्वासी, निज कर्मी क्षेत्रासी, तू आहवीसी निजाज्ञा, रावोनी अहंकाराची मेढी, महत्वाचे खळे झाडी, त्रिगुण दोरे बापुडी, बांदिशी कडोविकडी, जीव पशुते उदो असताची निजन रे जंतकारे, देता निज कर्माचे फिरे, जो खांदा चुकोनी, ओसरे तोची मारे मारीजे, हा बोल जरी मनसी वाया, सृष्टी करते धरिती माया, मजसे संबंध नाही यया, देवराया हे नवने, मायेसी तू अधिष्ठान, या लागे तू परम कारण, तुझे मांडीवरी जाण क्रीडास्थान, प्रकृती पुरुषा, तू माये होनी अपारू, प्रकृती पुरुषा होनी परू, काळाचा काळ तू दुर्धरू, सर्व संहारू करता तू, सर्व संहार करता तू, आमुच्या निज सुखा उत्तमा, तुझा चरण विस्तार मेघश्यामा, हेची मागो पुरुषोत्तमा, कृपा आम्हावरी कीजे, जगाची उत्पत्ती स्थिती, तुझची पासुनी श्रीपती, सकळ संहारिता अंती, तुझी निश्चिती महाकाळू, शोभानिया तामसी शक्ती, सृष्टीचा प्रळय करी अंती, तेथे बीजरूपी अव्यक्ती, जीव राहते सूक्ष्मत्वे, मग उत्पत्तीचे काळ वेळे, तीच विजे विरूढती सकळे, पाल्हे जती स्थिती काळे, पुष्पफळे सफळित, हे गुणक्षोभांची अवस्था, तेथ मी नव्हे प्रळय करता, ऐसे मनसी जरी कृष्णानाथा, तरी हे कथा परियेसी, तुझा साचार जहाली या भाव, माया महत्त्वत्व आणि तो जीव, नासोनिया दास पहाओ, निजपदी निर्वाहो भोगिती, त्या तुझ सकळ संहारिता, कोण दुर्घटता कृष्णनाथा, कारणेसी प्रळय करता, तुझी सर्वथा महाकाळू, कळो निधीसी संसार स्थिती, अति सूक्ष्म काळगती, नाश करीसी अंती, निज प्रकृती विकार, प्रळयासी प्रमाण मूळ, लवनिमेष घटिका पळ, अहोरात्र त्रिकाळ, त्रिनामी केवळ जो मनी, ऐशी गंभीर गतीसी, माया महत्त्वत्व नासिसी, तो तू महाकाळ होसी, ऋषिकेशी श्रीकृष्णा, पुढती सृष्टीचा सृजिता, तुझी होशी गानंता, ते उत्पत्तीची अवस्था, मूळ
मूळ करता तुझी तुझी लाहोनी वीर शक्ती होय पुरुषाची पुरुषत्व प्राप्ती तेने अंगीकारोनी प्रकृती केली उत्पत्ती गर्भधान तिची ते वेळी प्रकृती महत्त्वी होय गर्भवती पंचतत्वे सी गर्भी धरिती हिरण्यवर्ण अंडाते ते अमोघ वीर्य प्रबळ गर्भी विश्वकार बाळ धरिती जाहली विल्हाळ ब्रह्मांड सकळ अंडा माझी जैसे गर्भासी उल्ब जान तेसे अंडासी बहिरावरण सप्तधा निमस्त प्रमाण तू निर्माण करविता पृथ्वी जल नल नील नभ आणि अहंकार स्थूळ सातवे ते अतिसबळ जान केवळ क्रियासूत्र त्या गर्भासी जतनेवरी तुची आंतू आत्मी बाहेरी रिघालासी मूत्रधारी खांबसूत्री जैसा का ऐसे जग जाहले दोघांपासूनी परी तिसरे न देखो कोणी अवकी सृष्टी दोघीजणी दुमदुनी भरिलेसे वाती लावूनी पाहता तिसरे न लगेची हाता दुसरी प्रकृती निर्धारिता ती सर्वथा टवाळ ऐसा दुजे नवीन एकलाची विश्व जाहला आकळीत कौशल्य कळा मल्लमर्दना श्रीकृष्णा एव ऐकलेपणे तू करता त्या लागी लेपून लगे सर्वथा कर्म करूनी तू अकर्ता तेची कथा परियेसी चरे आणि आचरे जंगमे आणि स्थावरे या जगाचा स्वामी तू निर्धारे केले खरे गतश्लोकी तेची स्वामित्व कैसे घडे हे जरी पुससी धडपुडे तरी ते ही विखी रोकडे वचन गाडे अवधारी निजमायेचे नियोगे नाना विषय भोगीसी अंगे ती भोगिले पण अंगीन लगे अकर्तात्मसंगे आलिप्त